श्री स्वामी समर्थ. गुरुवार हा दिवस आपल्या गुरूंचा दिवस आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना तो अत्यंत प्रिय दिवस आहे, कारण गुरुवार गुरुचा दिवस मानला जातो. या दिवशी श्रद्धेने आणि विश्वासाने केलेला नामजप भक्तांच्या जीवनातील आपले अनेक संकटे दूर करतो असे मानले जाते. अनेक लोकांचा अनुभव आहे की ज्या घरात गुरुवारी श्री स्वामी समर्थांचा जप केला जातो त्या घरात शांतता, सुख, सकारात्मक ऊर्जा कायम राहते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत गुरुवारी श्री स्वामी समर्थांचा नामजप का करावा, त्याचे महत्त्व काय आहे आणि हा जप करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जेव्हा जीवनात सतत अडचणी येतात, मन अस्वस्थ राहते, घरात भांडण वाढतात, पैसा टिकत नाही किंवा कोणतेही काम पूर्ण होत नाही, तेव्हा मनुष्य खूप खचून जातो. अशा वेळी अनेक भक्तांना श्री स्वामी समर्थांचा आधार मिळतो, कारण स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही, तर ती एक जिवंत शक्ती आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे शब्द आजही लाखो भक्तांच्या मनाला धीर देतात. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत, कारण पिवळा रंग हा गुरु आणि श्रद्धेचा प्रतीक मानला जातो. त्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून श्री स्वामी समर्थांचा फोटो, मूर्ती असेल तर अभिषेक घालावा आणि दिवा लावावा. अगरबत्ती लावून शांत मनाने स्वामींचे स्मरण करावे. नामजप सुरू करण्यापूर्वी मनातील इच्छा, सर्व चिंता बाजूला ठेवून फक्त स्वामींच्या चरणांवर विश्वास ठेवून, कारण जिथे श्रद्धा असते तिथेच कृपा मिळते. अनेक लोक फक्त नाम घेतात, पण मन दुसरीकडे असते. अशा वेळी जपाचा पूर्ण आपल्याला लाभ मिळत नाही. म्हणून जप करताना मन शांत आणि एकाग्र ठेवणे खूप महत्वाचे आहे. आता आपण स्वामींचा पवित्र नाम जप करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या एका नावात इतकी शक्ती आहे की मनातील नकारात्मक विचार दूर होऊ लागतात. घरातील वातावरण प्रसन्न होते, भीती कमी होते. अनेकांना रात्री वाईट स्वप्न येणे, सतत चिंता वाटणे किंवा मनात अस्वस्थ जाणवणे अशा समस्या असतात. पण रोज श्रद्धेने स्वामींचा जप केल्याने मनाला शांतता मिळते. गुरुवारी शक्य असेल तर गरिबांना अन्नदान करावे. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न दिल्यास स्वामी समर्थ खूप प्रसन्न होतात असे मानले जाते. तसेच गाईला चपाती, पोळी आणि कुत्र्याला अन्न दिल्यास पुण्य मिळते, कारण प्रत्येक जीवामध्ये परमेश्वरांचा अंश असतो. अनेक भक्त सांगतात की त्यांनी संकटाच्या काळात फक्त स्वामींचे नाव घेतले आणि त्यांना योग्य मार्ग मिळाला. काही लोकांच्या घरातील आजारपण कमी झाले, काहींचे अडलेले कामे पूर्ण झाले, तर काहींच्या जीवनात मानसिक शांतता आली. हे सर्व स्वामींच्या इच्छेने शक्य झाले असे भक्त म्हणतात. आता पुन्हा एकदा श्रद्धेने नामजप करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुवारी शक्य असेल तर उपवास करावा. उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणे नाही, तर मनातील वाईट विचारही दूर ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. कारण कोणालाही वाईट बोलू नये, खोटे बोलू नये आणि मनात राग ठेवू नये, कारण स्वच्छ मनातच देवाचा वास असतो. स्वामी समर्थांची सेवा करताना अहंकार ठेवू नये. अनेक लोक सेवा करतात पण त्यामागे दिखावा असतो. स्वामींना दिखावा आवडत नाही. त्यांना फक्त भक्तांचे निर्मळ मन प्रिय असते. म्हणून साधेपणाने आणि प्रेमाने केलेली छोटीशी सेवा देखील स्वामी स्वीकारतात, कारण स्वामींना निस्सीम भक्ती प्रिय आहे. असे म्हणतात की गुरुवारी संध्याकाळी स्वामींच्या समोर बसून फक्त 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप केला तरी घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते. मनाला धैर्य मिळते, शांती मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक भक्तांचे दुःख दूर केले आहे. आजही लाखो लोक त्यांच्यावर श्रद्धा ठेवतात. अक्कलकोट येथे आजही स्वामींची कृपा अनुभवायला मिळते. असे अनेक भक्त आपल्या स्वामी सेवेकरींचा दृढ विश्वास आहे.
कधी कधी आपल्या आयुष्यात सर्व काही असूनही मन शांत नसते, पैसा नसतो, घर असते, माणसं असतात, पण आनंद नसतो. अशा वेळी फक्त देवाचे नाव मनाला आधार देते. म्हणून रोज काही मिनिटे का होईना स्वामींचा जप 10 मिनिट तरी जरूर करावा. आता सर्वांनी डोळे बंद करून मनापासून स्वामींचे स्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, आमच्या घरावर कृपा ठेवा. स्वामी महाराजांना म्हणा, आमच्या घरावर कृपा ठेवा, आमच्या जीवनातील दुःख दूर करा, घरात सुख, शांती आणि समाधान द्या. आमच्या मनातील भीती दूर करा, वाईट संकटापासून आमचे रक्षण करा. आमच्या कुटुंबाला आनंदी आणि निरोगी ठेवा. ज्यांच्या आयुष्यात खूप अडचणी आहेत त्यांनी निराश होऊ नये, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. फक्त श्रद्धा आणि संयम ठेवावा. स्वामी योग्य वेळी योग्य मार्ग नक्की दाखवतात. गुरुवारी शक्य असेल तर श्री स्वामी समर्थ हा जप 11 माळ, 21 माळ किंवा आपल्या श्रद्धेनुसार करावा. काही भक्त सेवेकरी रोज फक्त 5 मिनिटे जप करतात, तरी त्यांना खूप मानसिक शांतता मिळते. महत्त्व वेळेचे नसते तर श्रद्धेचे असते. ज्या घरात रोज देवाचे नाव घेतले जाते त्या घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते असे मानले जाते. म्हणून लहान मुलांनाही देवाचे नाव शिकवावे. घरात सकाळी आणि संध्याकाळी थोडा वेळ जप केल्याने वातावरण पवित्र होते. आणि आता शेवटी सर्वांनी एकत्र मनापासून जप करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटी निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींनी म्हटलेले हे वाक्य आहे. स्वामी आपल्या पाठीशी नेहमी उभे असतात. जेव्हा आपण स्वामींचा मनापासून नामजप करत असतो तेव्हा. म्हणून स्वामींचा नामजप नेहमी करावा. स्वामी महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो, जीवनातील दुःख दूर करो आणि घरावर सदैव कृपा ठेवो. हीच प्रार्थना स्वामींच्या चरणी आहे. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ लिहायला सुद्धा विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. काही शक्य होत नसतील तर रोज 10 मिनिटांचा स्वामींचा जप करावा. जेव्हा मनापासून स्वामींचे आपण नामस्मरण करत असतो तेव्हा निश्चितच आपल्या सोबतीला स्वामी असतात. म्हणतात ना, सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.